परिचारकांच्या आमदारकीबाबत जयकुमार गोरेंचं मोठं विधान. तो अधिकार मला नाही म्हणत कोर कमिटीकडे केले बोट. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या एका जागेचा समावेश आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजप श्रेष्ठीकडून देण्यात आलेल्या आमदारकीच्या शब्दाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलंय. सोलापूर जिल्ह्यातून एक जण विधान परिषदेवर जावा अशी माझी इच्छा आहे, असं गोरे यांनी म्हटलंय. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपुरात येऊन मनधरणी केली होती. यावेळी त्यांनी परिचारक हे लवकरच विधिमंडळात दिसतील असं म्हटलं होतं. त्यामुळे परिचारकांच्या उमेदवारीचा विषय पुढे येत आहे. पालकमंत्री गोरे म्हणाले, विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत. या 9 जागांपैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोर कमिटी तसेच आमची केंद्रीय कमिटी आहे, असं सर्वजण मिळून निर्णय घेत असतात. सोलापूर जिल्ह्याला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावं अशी पालकमंत्री म्हणून माझीही भावना आहे. पण शेवटी निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होत असतो. तसेच कुणी कोणाला कमिटमेंट दिली होती याची मला कल्पना नाही. पण पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार विधान परिषदेवर जावा अशी माझी मनापासूनची भावना असेल. तो कोण असावा या संदर्भातील विषय नाही. सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं अशी माझी भावना असेल, पण निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. तो अधिकार कोर कमिटी दिल्लीतील आमच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्याबाबत ते निर्णय घेतील आणि तसे खाली निर्णय घेतील असंही गोरे यांनी स्पष्ट केलंय.